नमस्कार मित्रांनो, मी संतोष पडेल वरती पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं पुन्हा मान्सूनच्या वेळेत अगदी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या लॉगला सुरुवात करतो. मित्रांनो, आत्ता आलो आहे आपण वलजाईवाडी अगदी क्रॉस करून, कादिवलीच्या इकडून वलजाईवाडी क्रॉस करून अगदी कच्च्या रस्त्याने वरती आलेलो आहे. जरा डोंगर माता आहे वरती आणि श्री कालकाई देवस्थान भावईवाडी म्हणून इथे प्रसिद्ध आहे. सो हा संपूर्ण निसर्ग किंवा हा संपूर्ण जो निसर्गाचा देखाव दिसतो हा इथल्या या कालकाई देवस्थान भावईवाडी यात इथला आहे. सो आपण आत्ता जाणार आहोत पुढे. अजून मित्र अमोल माझ्यासोबत आहेत आणि आपल्याला नक्कीच इथलं काहीतरी वेगळं म्हणजे निसर्गाचं कुतूहल काय असतं की कोकण काय असतं, जे आपण म्हणतो ना कोकण म्हणजे काय आहे नेमकं, या कोकणामध्ये काय काय लपलेलं आहे आणि असं दडलेलं आहे जे सोन्यापेक्षा पिवळं आहे आणि संपत्ती अशी आहे या कोकणातली, ती आपण पाहणार आहोत. ही अनेक झाडं झुडपं किंवा अनेक ठिकाणी इथे आपण हा थोडासा कच्चा रस्ता आहे, जे अनेक जी लपलेली वस्तू आहेत ते आपण बघणार आहोत आणि त्यापैकी आज काहीतरी विशिष्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे समाधीसुद्धा आहे. तर मित्रांनो, आपल्यासाठी एक वेगळं कुतूहल असणार आहे. या ठिकाणी 4 घरांची वस्ती आहे, जी भावईवाडी कालकाई देवस्थानमधली भावईवाडी आहे. या ठिकाणी जी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ह्या निसर्गाचं जे कुतूहल आहे किंवा वैशिष्ट्य आहे, इथे आपल्याला पाहायला मिळतं की आजूबाजूला आपल्याला काहीच पूर्ण जंगल पाहायला मिळतं आहे. परंतु या जंगलात विशिष्ट स्थान म्हणजे ती 4 घरं आहेत, जी आपण पाहूया आणि मग पुढचा व्हिडिओ आपण नक्कीच पुढे अजून काय काय आपल्याला पाहायला मिळतं आहे ते बघूया. मित्रांनो, हा माझा मित्र अमोल म्हणून या नर्सरीमध्ये म्हणजे त्या घनदाट जंगलामध्ये कामाला आहे. आणि सो आम्ही इथे आज म्हटलं पाऊस आहे आणि पाऊस असल्यामुळे काय झालं, कामाचं थोडंसं विरंगुळा म्हणजे काम आम्ही थांबवलं, कारण चिऱ्याचं काम असल्यामुळे घेता येत नाही. परंतु फिरता फिरता या जंगलामध्ये फिरता फिरता अचानक जे निसर्गाचं चमत्कार म्हणायला हरकत नाही ते इथे आम्हाला एक पाहायला मिळालं. ते बघूया आपण, जवळ करून जरा झूम करून पाहूया. तर बघतोय आपण निसर्गाचा चमत्कार आणि या कोकणचं वैशिष्ट्य आणि या निसर्गाची कला म्हणजेच काय, तर हे कोटा आहे. पक्ष्यांचा कोटा आहे आणि पक्ष्यांनी तो कोटा कुठे केलेला आहे आणि आतमध्ये पिल्लंसुद्धा तयार झालेली आहेत, छोटीशी नाजूक पिल्लं अगदी, ज्याच्यासाठी खाद्य अगदी तो पक्षीने किंवा ती आणत असेल. सो हा कोटा बघा ना कुठे आहे, अगदी बांधाच्या म्हणजे वलचंडीला आहे, जेणेकरून पाऊस जरी आला तरी त्या पावसापासून संरक्षण होईल म्हणून त्यांनी बांधाच्या खबीत केलेलं आहे, असं बिळात केलेलं आहे. आणि ते संरक्षण होऊन त्या पिल्लांना सुद्धा काही इजा होणार नाही याचीसुद्धा त्या पक्ष्याने काळजी घेतलेली आहे. म्हणजे हाच निसर्गाचा चमत्कार म्हणायला लागेल. सो असंच आपण अगदी या आनंदाने मजा घेत या डोंगरातली किंवा जंगलातली मजा घेत अजून भरपूरसं काही पाहणार आहोत. सो मित्रांनो, क्षणात काय फिरता फिरता म्हटलं अचानक चला जंगलाची सफर करताना अचानक आपल्याला मगाशी आपण हे बघितलं पक्ष्याचं घरटं आणि आत्ता दिसली ती एक सफेद छत्री. आणि ती छत्री म्हणजेच काय, तर या रानाचा रानमेवा आणि या निसर्गाचं चमत्कार दुसरा एक आपण पाहायला मिळणार आहे आपल्याला, तो म्हणजे अळंबी, मशरूम ज्याला म्हटलं जातं. कारण मशरूम माहिती आहे ना कसं नॅचरल किंवा कृत्रिमरित्या तयार केलं जातं, कारण जास्तीत जास्त, परंतु हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, ते आपण पाहणार आहोत. सो बघता आपण, मला एक छत्री दिसलेलीच आहे सफेद. हे जरा इथं कुंपण आहे आणि हे बघा इथं पाऊस पण आलेला आहे. बघूया आपण आतमध्ये थोडंसं, कारण हे कुंपणाच्या बाहेरून आहे मी आत्ता. तर मित्रांनो, ही शोधण्यासाठी मात्र एवढ्या जंगलामधून बघा शिरकाव करायला लागतो, कारण काटे विटे असतात म्हणून भीती वाटते. अमोल तिकडे खाली उभा आहे, खूप सांभाळून चालायला लागतं. हे बघा बघतोय आपण हे मित्रांनो, जंगलामध्ये ही अळंबी कशी उगवलेली आहे, जणू काही. हे बघा, ही अळंबी आहे, मशरूम म्हटलं जातं खास करून. आणि हाच निसर्गाचा चमत्कार किंवा आपण नॅचरल म्हणतो ना, तेच आहे. ही नैसर्गिक आहे, तर कोणतीही माणसाने कृत्रिमरित्या ही पिकवलेली नसून निसर्गाने दिलेलं वरदान आहे. हे बघा, हे बघा, अशा प्रकारे आपण ती काढली जाते
काही पानारलेली पण असते, पण काही आजच्या दिवसाची आहे. ही बघा कालची कुस हे करून सगळे दिलेली आहे. आजचेच आहे. आणि ही सगळी ताजी आहे. हे बघा छोटासा छोटे कलर येतोय हा वरती आहे. बघा कशा प्रकारे आपण जंगलातून काढलेली ही बघा हलंबी एकदम ताजी आणि फ्रेश. असंच आता मला, कारण अमोलला इथली बरीचशी माहिती आहे, त्यामुळे अमोल बरेचशा इथं निसर्गाची जी काही लपलेली रत्न आहेत ती आपल्याला बघणार आहेत, ती वनस्पती रूपामध्ये. तर मित्रांनो, या नर्सरीमध्ये अमोल काय काय लावलेलं आहे रे? सिट्रोनोला आहे, लेमन ग्रास, खैर लावलेले आहेत, सागाची झाडं आहेत आणि अशी बरीचशी झाडं लावलेली आहेत या नर्सरीमध्ये. आणि ते एकदम नॅचरल आहेत एकदम, म्हणजे तिथे कुठे खताचा वापर नाही की काय नाही अजिबात. आणि हे आपण छोटं छोटं लावलेलं आहे ते सिट्रोनोला आहे, हे सिट्रन म्हणजे पातीसारखं आहे ते. पातीसारखं आहे. त्याच्या आता लागवड केलेली आहे आणि तुम्हाला पुढे मोठे झाड दाखवतो. ठीक आहे, चला बघूया तर पुढे. या नर्सरीचं हे नाव आहे जिथून आता ही सुरुवात होणार आहे, निशांत हां आरोमस प्रायव्हेट लिमिटेड आवाशी. हा आवाशीचा एरिया आहे. तर मगाशी मी म्हटलं ना, ती हीच 4 घरं आहेत. ही संपूर्ण घरं बंद असतात आणि इथंच या घरामध्ये, या घनदाट जंगलामध्ये राहणारी ही एकच व्यक्ती, म्हातारी वयस्कर व्यक्ती आहे. तिची आपण गाठभेट घेऊ नक्कीच. तर भेट घेण्यासाठी आपण आलेलो आहे. मी म्हटलं ना, अमोलने माहिती दिल्याप्रमाणे आपण इथपर्यंत आलेलो आहे. हा मला वाटतं जुनं घर आहे. इकडे बघा पडकं, अगदी जे पाहायला मिळत नाही सहसा करून आपल्याला अशी घरं, कौलारू. कारण आत्ता आपण सगळे नवीन तंत्रज्ञान वापरून काय नवीन नवीन पद्धतीची घरं बांधतो आणि त्यामुळे ही जुनी घरं अशी कौलारू आणि कौलांची कोण्यांची खास करून बघा पद्धत कशी आहे, एक वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे वेगळे आहेत, इकडे हे वेगळे कोणी आहेत. सो फायनली आपण जाऊ दे भेटायला अमोल का. चल बाबांच्या घरी. जे मी म्हटलं ना, जे बाबा एकटे राहतात इथे एवढ्या 4-5 घरांमध्ये. आणि ज्यांचं अमोल माहिती सांगत होता ना, तेच ही खास करून व्यक्ती आहे. अगदी लेंगा चढवतो मला वाटतं, कारण पावसातून बाहेर पडायचं आहे ना. आणि हे त्यांचं घर आहे आणि इथं कामकाज बघा काय चालू आहे. जुन्या पद्धतीने जे वळकाम चालू असतं ना. काका काय बनवतं हे? गेट बनवतो. गेट कुत्रे वगैरे येतात ना. बघा, आपण लोखंडी गेट बनवतो, पण ते कामट्यांचा गेट म्हणजे बांबूंपासून, जे कलकाचे बांबू असतात त्यापासून अगदी प्राकृतिक आणि नैसर्गिक वस्तूपासून तयार केलेला हा गेट अपूर्ण आहे, अजून पूर्ण होईल. सो अशा प्रकारे काकांचं इकडे घर आहे, जे एकटेच राहतात. बाकी कोण नाही ना इथे राहत? कोण नाही. हां, तर हे इकडे आतमध्ये सुद्धा आहे. जुनं घरच आहे, पण नव्याने थोडंसं डेव्हलप केलेलं आहे आणि चांगलं राखलेलं आहे. बघा घराची राखण अगदी चांगलं. हा बाकडा बघा, जुना बाकडा. असे बाकडे बघितले किती वर्षाचा? 300 वर्षे. बघा म्हणजे अचंबित होण्यासारखी गोष्ट आहे. 300 वर्षाचा बाकडा अजूनही आहे. त्याचे खूर बघून आपण हे बघा. हा ते वालू बिलू लागले त्याला, पण टाकीत नाही मी. तर मित्रांनो, बंद घरं आहेत ही बघा. आणि मला वाटतं काका, ही बंद घरं म्हणजे कधी उघडतात ते सांगा फक्त? ती आता गणपतीला उघडतील. गणपतीला आणि मे महिन्यात पण. मे महिन्यात हां आपल्या मिरगल नक्षत्रामध्ये या असेच 5-6 वखत उघडतात फक्त. म्हणजे बघा मित्रांनो, या सगळ्या बंद घरात काका अगदी एकटे धीराने राहतात. आणि ही घरं फक्त आपल्याला म्हणजे सणासुदीलाच आपल्याला उघडी मिळतात, म्हणजे ज्यावेळी सण असेल. नाही तर हे आपण म्हणतो आमचं कोकण, या कोकणामध्ये अगदी ओस पडलेलं दिसतात ही घरं बांधतो आपण, परंतु घरामध्ये राहण्यासाठी ही लोक कोणच नसतात. आणि काका अगदी वर्षभर सातत्याने अगदी एकटे राहतात आणि बिंदास्त राहतात. आहे ना, तुम्ही काय बोला माहिती आहे का? आणि बरं, भूमी आहे नाही. हां, तुम्हाला म्हणजे इथे राहण्यास एकटे बिंदास म्हणजे असं वाटतं काय मनामध्ये काय शंका कुशंका काहीच नाही? गाव देवी पर कर्जत का चांगली आहे, हां, मजबूत आहे. भीती अजिबात वाटत नाही, नाही, इथे चोरी वगैरे काय होत नाही. अजिबात चोरी होत नाही. इथलं वैशिष्ट्य आहे खास. बरोबर. आणि एवढ्या या घनदाट जंगलामध्ये सुद्धा वाघाबिगाची काय भीती? काय नाही. काय नाही ना. म्हणजे असं कुठला जनावर आहे किंवा काय आहे, साप बीप, काय नाही. कुठला इतर प्राणी? काहीच म्हणजे कुणी एकटा आला तरी राहू शकतो इथे, हां ना. असं आहे. सो फक्त आपण एकटे काका इथे या जंगलात न भीती बाळगता मनामध्ये, कारण आज इतकी वर्ष राहण्याचा अनुभव आणि एवढी वर्ष जर 77 वर्ष म्हणजे बालपण त्यांचं इथे गेलं, तारुण्य गेलं आणि आता वयस्कर सुद्धा, म्हातार पण जात आहे. तरी अजून खणखणीत दिसतात. 77 वर्षाचं आपल्यासारखं असेल तर बघा काय अवस्था असेल. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला इकडे. तर मित्रांनो, मी पण इथे रोज कामाला येतो. वर्षाचे 12 महिने आमचा इथेच काम असतो.
बाबा आमच्या बरोबर असतात, त्याच्यामुळे इथला आम्हाला काय भीती वाटत नाही. रान आमचा आता जे हक्काच्या मालकीसारखा झाला आहे. या असल्या कारणाने, बाबा असल्या कारणाने आम्हाला काही टेन्शन येत नाही. आणि कामच इथं आमचं आहे, त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही. तर ह्या रोडने आपण आलात, त्या कच्च्या रोडने आम्हाला इथे यायला लागतो आणि हा काम आहे. इकडे सिटोनची लागवड आहे सगळी. मी याच्या पुढे दाखवेन तुम्हाला सगळं काय काय आहे ते. तर मित्रांनो, आपण आता भटकंतीला म्हणजे जंगल फेरीच्या प्रवासाला निघालेलो आहे माहिती घेण्यासाठी. थोडीशी माहिती आत्ता अगोदर काकांकडून घेतली आणि काका कसे एकटे राहतात आणि त्यांचं बालपण, तारुण्यपण आणि म्हातारपण कसं आत्तापर्यंत गेलं त्यांनी थोडक्यात सांगितलं आपल्याला. सो हा बघा कलकाचा बांबू, मी म्हटलं ना ज्याचा वापर अगदी निसर्गामध्ये भरपूर काही गोष्टीसाठी केला जातो. ही कुंपण आहे आणि हा चाललेला तो मातीचा कच्चा रस्ता. तर आत्ता येऊन पोचलो आहे मित्रांनो आपण. हे बघा मगाशी म्हटलं ना झाडं लावलेली, ही सिट्रोनलची पात आहे. आणि ह्याची पात कापून हा बॉयलर मशीनमध्ये टाकून ह्याचा ऑइल काढला जातो. ते बॉयलर मशीन ही बघा इकडे आपण बघतो, पाहायला मिळेल आपल्याला. सो ही मशीन आहे आणि ज्याच्यामधून ते तेल ऑइल काढलं जातं ना. हो. हां इथून सुरुवात करतो सांगायला. हे बघा, थोडी माहिती घेऊया अमोलकडून, कारण अमोलला इथला एक्सपिरियन्स जास्त आहे ना, अनुभव. लाकडं पेटवली जातात त्याच्यामध्ये हां आणि त्याचा वाफ होऊन ह्याच्यामध्ये पाणी असतो. बाष्पभवन होऊन त्याची जी वाफ असते, ती वाफ आहे ना, इथून हा कंडिशनर आहे, त्याच्यामधून ती वाफ पुढे जाते आणि ह्या इथून. टाकीमध्ये पातीचा मटेरियल आहे पूर्ण. त्याच्यामध्ये हा टाकण बसवला जातो. तो गरम वाफेने ही उबळली जाते आणि उबळले वरतून बाहेर इथून या कंडिशनरद्वारे परत याच्यामध्ये येतो आणि याच्यातून पाणी खाली ऑइलवरती, याच्यातून ऑइल बाहेर येतो. पाणी आहे, खाली पाणी असतो. हां इथून वरतून तो कॉक चालू केल्यावरती हा इथून ऑइल ऑइल याला पाईप लावावं लागत असेल, ह्याला आपण भांडा भांडा लावायचं आहे, त्याने मग खाली या भांड्यामध्ये पडलं जातं. ऑइल. आणि हे चढण्यासाठी वरती तो भांडं म्हणजे भांडं घेऊन वर चढण्यासाठी हा बनवलेला जिना आहे छोटासा. तर अशा प्रकारे अमोलने आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. सो असे आपल्याला या ऑइल कसं काढलं जातं सिट्रॉनल या पातीचं, त्याचं मराठीत नाव मला माहिती नाही, फक्त लेमन ग्रास पण आहे. लेमन ग्रास असं म्हटलं जातं. मित्रांनो, हे झाड बघा कोणतं आहे. ह्या झाडाची सुद्धा अमोलकडून आपण माहिती घेऊया, कारण त्याची मुळकुंडच अगदी जमिनीच्या वर आलेली आहेत आणि ते आडवं पडलेलं आहे. कदाचित वाऱ्याने हवेने आडवं पडलं असावं. सो ह्याचं हा अगदी याचा जो मुलकुंड आहे, हा बटाट्याच्या जागी याचा वापर करू शकतो. ह्याला नाव काय म्हटलंस? शेवरी गोरक्यान, शेवरी घोरक्यान मराठी भाषेमध्ये. मराठी भाषेमध्ये. हं. आणि याचा जो मुलकुंड आहे, याचा आपण बटाट्याच्या बद्दल याचा वापर करू शकतो आणि अगदी खायला रताळा असतो तसा लागतो त्याचा. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा डायबिटीसवरती वापरला जातो आणि ह्याच्यापासून साबुदाणा पण तयार होतो. हे त्याचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे साबुदाण्याची खिचडी बनवतो ते साबुदाणे तयार होतात त्याच्यापासून. तर बघतो आपण मित्रांनो, काय जंगल आणि या निसर्गामध्ये, या घोर अरण्यामध्ये किती काही गोष्टी लपलेल्या आहेत. मित्रांनो, ही जी लागवड केलेली आहे पातीसारखी, याचा वापर चहामध्ये केला जात नाही, हे सिट्रोनॉल म्हटलं जातं. आणि मागाशी आपण जे पाहिलं ती लेमन ग्रास, म्हणजे ज्याचा वापर चहाची पात म्हणून वापर केला जातो. आणि हा संपूर्ण इकडं खैर वगैरे बराचसं लागवड आहे. वरती सागाची सुद्धा, साग ज्याची किंमत अगदी सोन्यासारखी आहे अशी सुद्धा लागवड आहे केलेली. हा संपूर्ण जंगल आहे इकडे. आणि हे जे उभं झाड दिसतात ही चंदनाची झाडं आहेत. सुगंधसुद्धा सुटलेला आहे, तुम्हाला येत नसेल कारण मोबाईलमधून काही सुगंध येणार नाही. सो अशी बारीक चंदनाची झाडं आहेत आणि वरती हा बराचसा घनदाट जंगल आहे इकडे. ही नर्सरीच आहे एक प्रकारे. तर मित्रांनो, हे टांगर गावाच्या वरच्या बाजूला धरण आहे आणि या धरणाचं पाणी असं मोठं धरण आहे. याच्यामध्ये बराचसा पाण्याचा साठा होत असेल, लाखोनी करोडो लिटरनी. आणि अगदी 2 दरीच्या मध्ये, या जंगलाच्या मध्ये आहे हे. आणि याला हे पाणी सगळं, या जंगल भूभागाचं सगळं पाणी अगदी त्याच्यामध्ये उतरत असतं खाली. हे बघा, या पाण्याचा वापर मला वाटतं टांगर गावाला वगैरे खाली बऱ्याचशा गावांना होत असतं आणि म्हणून याचा कुठेतरी फायदा होतो. सो असं निसर्गामध्ये असे अनेक जे प्रकल्प असतील किंवा अनेक ज्या गोष्टी आहेत त्या लपलेल्या असतात, जे आपल्याला पाहायला मिळत नाही. हा संपूर्ण आजूबाजूला डोंगरच आहे. मगाशी आम्ही आलो आहे, बरंचसं लांब आलो आहे. आता नर्सरी मोठी नर्सरी आहे, आजूबाजूला बरीचशी जागा आहे. तर ही बघा, ही आत्ता उगवते अल्बी, म्हणजे फुटते आता.
तिचा जन्म होतो आणि ही काही साधारण काही काळापूर्वी फुटलेली आहे. ती बघा, ही बघा, इकडे पण दिसते आपल्याला. आणि ही उद्याची तयारी. हां, हे बघा, ही उद्याची तयारी. म्हणजे हे कलूच आहेत संपूर्ण. हे उद्याला चांगले होतील. म्हणजे आज ते उगवलेले आहेत, त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचा जन्म फक्त काय एकाच दिवसाचा असतो, एकच दिवस कालावधी. नाहीतर ते खराब होतात. या गवतामध्ये लपलेले आहेत कसे, डोकावून पाहत आहेत. अगदी वर डोकली काढून, छत्री काढून. हे बघा, हां, शोधावं लागतं आहे असं. तर आत्ता आम्ही आहोत ना तिथे, अगदी घनदाट जंगल आहे. म्हणजे अजून आता हे साफ केलेलं आहे म्हणून आपल्याला सगळं जरा व्यवस्थित दिसतं आहे. अमोल बघा अलंबी खुटतोय. बघ, बघून घे, सावकाश बघून घे. हां, कारण त्याच्या एका मित्राला पण खास अलंबी द्यायचे, काल फोन आला होता. आणि इकडे अगदी हे जंगल आहे सगळं. वरती माणसं काम करतायत, आपण बघूया काय काम करतायत ते. आणि त्यांची कमाल बघा काय, या जंगलात येऊन काम करणं. मच्छर बिच्छर काय चावत आहे, किती काय होत आहे. सो मुंबईमध्ये असं अगदी तुम्हाला खूप आराम वाटत असेल, किंवा असं वाटत असेल गावची लोक आराम करतात, पण आराम करत नाही. मुंबईवरनं हां जे मुंबईवरनं बोलतात अलंबी पाठवून द्या, पण कशी मेहनत करायला लागते. हां बघा, तर अळंबी शोधण्यासाठी किंवा या रानात फिरण्यासाठी काट्याकुट्यातून, दगडधोंड्यातून अगदी परिश्रम करावं लागतं. आणि त्या सीमा, ही वाट कुठपर्यंत बनवताय तुम्ही? मग काय आहे नेमका? म्हणजे बांध आहेत की हे? हां हां, मग ही लागवड हे काय लागवड कसली केलेली? ही मध्ये बुंदा दिसत आहेत ते, हे मधले बुंदे काय आहेत? मग ते कापून काय तोडून टाकतं ते परत? हां हां, त्यासाठी हे सफाई चालू आहे काय? हां, अच्छा, लेमन ग्रास काढून सिट्रोनल लावायचे आहे. तर बघता आपण अशा प्रकारे इकडे काम चालू आहे नर्सरीचं. आणि अशी गावच्या ठिकाणी मेहनत घेत असतात माणसं, अगदी झाडाझुडपातून या पावसातून अगदी काम करत असतात आणि आपला उदरनिर्वाह करत असतात. पण सुख आहे या गावच्या ठिकाणी, या निसर्गामध्ये. तर एवढी आपल्याला अळंबी भेटलेली आहे, शोधून शोधून अगदी. कारण अळंबीचा दिवसच आहे. पाऊससुद्धा अलब्यासारखा पडत होता काल, आणि त्यामुळे ही आपल्याला जंगलातलं जे भेटलेलं आहे सोनं, निसर्गाची देणगी म्हणायला हरकत नाही, ती ही अळंबी, मशरूम. सो निसर्गदर्शन आपल्याला झालेलंच आहे या जंगलाचं. आणि या जंगलामध्ये किती शांतता आणि समाधान वाटतं. जे मुंबईच्या दगदगीपेक्षा, धावत्या ट्रेनमधून जाणं, ताप डोक्याला, सगळे या नोकरीचे ताप आणि ती दगदग, असं पाहून असं वाटतं की त्या मुंबईचं सुख कुठेतरी हिरावून घेतलेलं आहे. आणि या निसर्गामध्ये ते सुख अगदी, आणि मन प्रसन्न करून देण्यासाठी या निसर्गाने जणू काही आपल्यासाठी हे वातावरण तयार केलेलं आहे. सो पाऊस बघतो आपण तिकडून येतो आहे, पश्चिमेकडून. आणि आत्ता आपण जवळजवळ दर्शन घेतलं आहे म्हटल्यानंतर निघायची तयारी आपली झालेलीच आहे पुन्हा. आणि आपण हा व्हिडिओ इथे थांबवणार आहोत. सो मित्रांनो, पुन्हा भेटूया. कारण निसर्गामध्ये आत्ता आपण बऱ्याचशा गोष्टी अशा लपलेल्या आहेत, ज्या आपल्यासमोर अजून माहितीसुद्धा नाही आणि आपल्यासमोर दिसतसुद्धा नाही, कारण आपण त्याच्यामध्ये जातच नाही. आणि गेलो तर नक्कीच आपल्याला नवीन नवीन अशा निसर्गाच्या वनस्पती किंवा ज्या औषधी असतील माणसाच्या जीवनासाठी ज्या आवश्यक, आणि निसर्ग हा मनुष्यासाठीच आहे. आणि माणसाने मात्र ती काय केलेली आहे, कुठेतरी हानी केलेली आहे. आणि मनुष्याने ही सगळी जंगलतोड करून या निसर्गाची हानी केलेली आहे. म्हणून प्रकृती कुठेतरी आपल्यावरती कोपते. आणि मग म्हणतो की नाही, हा कोप कोणाचा असेल माहीत नाही, कारण हा कोप असतो निसर्गाचा. सो नवीन नक्कीच पुन्हा एकदा निसर्गामध्ये आपण गेलो की नवीन काहीतरी विशेष पाहू. इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.